लोकशाही मराठीच्या बातमीची दखल सिद्धेश कदम यांनी सुद्धा घेतली आणि आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला त्यांनी तातडीनं भेटही दिलेली आहे। जुहू चौपाटीवर साचणाऱ्या कचऱ्याची त्यांनी माहिती सुद्धा घेतली। किती कचरा साफ केला गेलाय याची सगळी माहिती सिद्धेश कदम यांनी जाणून घेतली। सिद्धेश कदम हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहेत। आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी वर्ग, त्याचबरोबर आमचे उपमहापौर गाडीसाहेब, गटनेते अमय घोले आणि वर्षाताई ह्या सगळ्यांसोबत एक आढावा बैठक की मुंबई महानगरपालिका ह्या बीच संदर्भात, फक्त जुहू बीचच नाही तर मुंबईचे जे 7 बीच आहेत त्या 7ही बीचमध्ये ह्यांची तयारी कशी आहे, कशा पद्धतीने ते कचऱ्यांचं विल्हेवाट करतात, कशा पद्धतीने ते कचऱ्याचं लिफ्टिंग कसं होतं, किती मॅनपॉवर डिप्लॉय केलेलं आहे, या संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली। आणि या बैठकीमध्ये ज्या काही माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहे MPCBला, त्या माहितीच्या आधारे आम्ही त्यांना पुढचे निर्देश देणार आहोत। पण जर कणखरपणे बोललं गेलो तर कुठेतरी मुंबई महानगरपालिका कमी पडते असं मी या ठिकाणी म्हणेन। जुहू चौपाटीवरील कचऱ्यासंदर्भात पालिकेतल्या सभागृहामध्ये सुद्धा चर्चा झाल्याचं समजतंय। पर्यावरण राखण्यासाठी कोस्टल समितीच्या निर्मितीची मागणी केली गेलेली आहे। अनेक नगरसेवकांनी सभागृहामध्ये ही मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।